So, good afternoon, all of you. Today, we are going to take numerical problems, which is based on the chemical kinetics. I was given you one homework, and I hope all are uh, solved it and sent to me. Right. Uh, Today, we are going to take the next problem. So, two, three problems we'll discuss, and after that, we'll start the new topic. Okay. So the next problem is for for सगळ्यांनी जवळ नोटबुक आणि पेन ठेवून प्रॉब्लेम्स लिहून घ्यायचे आणि सॉल्व्ह करत बघायचं आणि देन मग आन्सर सांगा. फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन द हाफ लाईफ पिरियड द हाफ लाईफ पिरियड half life period or half life time is 30 minutes and what is the time taken for 75% of the reaction of the completion of reaction अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघितले की पहिल्यांदा आपण फर्स्ट यू हॅव टू रीड द प्रॉब्लेम्स व्हेरी केअरफुली and then find out what to be calculated or what they ask to calculated and what is the data given. हे एकदा लक्षात आलंय की तुम्हाला लक्षात येईल की कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे हे तुम्हाला लक्षात येतंय. त्यामुळे पहिल्यांदा प्रॉब्लेम्स व्यवस्थित केअरफुली वाचा. काय विचारलंय की फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये हाफ लाईफ पिरियड हा किती आहे तर 30 मिनिटाचा हाफ लाईफ पिरियड आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे म्हणजे फॉर्म्युला फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सचाच असणार आहे. ओके. व्हॉट इज द टाइम टेकन फॉर 75% ऑफ द कम्प्लिशन ऑफ रिएक्शन. त्यांनी काय विचारलंय की 75% रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी किती टाइम लागतो. सो आपल्याला टी काढायचा आहे. पण कुठली रिएक्शन 75% कम्प्लीट होणाऱ्या रिएक्शन साठी टी काढायचा आहे. 50% रिएक्शन कम्प्लीट होते तेव्हा टी किती आहे तर 30 मिनिट आहे. ओके. 50% साठी टी आहे तर 75% रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी किती मिनिट लागतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. जसं की आपल्याला माहित आहे की हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला काय आहे. तुम्हाला काय करायला पाहिजे की फर्स्ट तुम्हाला हाफ लाईफ पिरियड काढायला पाहिजे. टी म्हणजे के काढायला पाहिजे फॉर दिस फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो के कसा काढणार तुम्ही तर के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन टी हाफ. हा तुमचा हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला आहे. त्याला आपण केच्या फॉर्म मध्ये लिहितोय. टी हाफ आपल्याला दिलेला आहे. टी हाफ म्हणजेच काय तर 50%. त्याला आपण ऑर 50%. ओके. हा टी हाफ आहे. तो किती आहे 30 मिनिट आहे. ओके. सो पुट द व्हॅल्यू ऑफ दिस इनटू दिस फॉर्म्युला. देअरफॉर के इज इक्वल्स टू 0.693 अपॉन टी हाफ किती आहे तर 30 मिनिट्स. किती होतात हे तर इट विल कम्स दॅट इज द के ची व्हॅल्यू येईल 0.231 इज मिनिट इनवर्स राईट. आता हा तुम्हाला के मिळाला आहे. आपल्याला काय काढायचं आहे टू कॅल्क्युलेट व्हॉट टू बी कॅल्क्युलेट द टाइम काढायचा आहे आपल्याला. टाइम रिक्वायर्ड फॉर 75% ऑफ द रिएक्शन कम्प्लिशन. सो 75% रिएक्शन कम्प्लिशन होतंय. कम्प्लिशन ऑफ द रिएक्शन तेव्हाचा आपल्याला टाइम काढायचा. तर हा टाइम काढण्यासाठी आपल्याला काय माहिती आहे की हा जो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे दिस इज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजे फॉर्म्युला कुठला येणार आहे दॅट इज द के इज इक्वल्स टू 2.303
1 minute. 2.303, right? Divided by t into log of a upon a minus x. यालाच आपण कसं लिहू शकतो? t च्या फॉर्म मध्ये t इज इक्वल्स टू 2.303 अपॉन k log of a upon a minus x. आता तुम्हाला हा t काढायचा आहे, तर k माहित पाहिजे आणि a आणि a मायनस x माहित पाहिजे. k किती आहे? तर तो तुमचा 0.0231 मिनिट इनवर्स हा k आहे. a माहित पाहिजे. a किती आहे तुमची? ही रिएक्शन किती होते? तर a सपोज 100% आहे, तर a मायनस x किती होणार आहे? x तुम्हाला किती दिलाय? तर x हा 75% दिले, राईट? म्हणजे आफ्टर 75% रिएक्शन कंप्लीशन तो असणार आहे तुमचा x, a मायनस x रिमेनिंग कॉन्स्टंट. सो आता तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या. t इज इक्वल्स टू 2.303 अपॉन k ची व्हॅल्यू आहे 0.0231, राईट? log of 100 डिवायडेड बाय 75. 100 डिवायडेड बाय 75. हे जर केलं तर हे किती येते? 4. सो log 4. सो 2.303 अपॉन 0.0231 log of 4. तर log of 4 किती होतोय? तर इट विल बी that is that t is equals to 2.303 upon 0.0231 into log 4 किती येतोय? तर 0.6021. So once you multiplying this and this, calculate this the t75% हा जो आहे आपल्याला t75% काढायचा आहे. त्यामुळे t75 it will comes that is around the 60 minutes. हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय म्हणजेच आपल्याला t75% एवढी रिएक्शन 75% रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी आपल्याला किती मिनिट लागतात? तर 60 मिनिट लागतात. So in this way, this is the very simple problems. In this way, we can find out the t half or the time taken to the completion of the 75% reaction. Right? So this is the problems. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सिंपल विचारले जातात आणि तेही 4 किंवा 5 मार्कला. ओके, तर सेपरेट प्रॉब्लेम असे सिंपल तुम्हाला विचारतात, जसं की काही प्रॉब्लेम्स तुम्हाला एक क्वेश्चन्स असेल आणि त्याच्यासोबत प्रॉब्लेम असेल. काही वेळेस सिंपल प्रॉब्लेम्स असतील. ओके, म्हणजे जर लेंथली असेल तर प्रॉब्लेम्स असेल आणि फक्त एक छोटस प्रॉब्लेम्स तुम्हाला थेअरीच्या एखाद्या क्वेश्चन सोबत सुद्धा असू शकते. अशा 2 पॅटर्न्स मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारतात. ओके, देन द नेक्स्ट प्रॉब्लेम इज show that in case of first order reaction, the time required to complete complete 99% reaction is twice the time taken or time required to complete 90% reaction. ही सुद्धा त्या पद्धतीचीच प्रॉब्लेम्स आहे. फक्त काय आहे की इथे शो करायचं आहे. काय करायचं आहे की त्यांनी म्हटले की शो दॅट एक अशी केस आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, की अशी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे की जे 99% रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागत असेल तो टायमिंग हा डबल आहे. कशाच्या?
तर 90% रिॲक्शन कम्प्लीट. म्हणजे दोन आहे. एक 90% रिॲक्शन कम्प्लीट होते आणि एक 99% रिॲक्शन कम्प्लीट. म्हणजे ही एकच रिॲक्शन आहे. पण ह्या रिॲक्शन्स मध्ये 90% कम्प्लीट होण्याचा जो टायमिंग आहे तो आणि 99% रिॲक्शन कम्प्लीट होण्याचा टायमिंग आहे तो. तर ह्या दोघांमध्ये डबलचा फरक आहे. म्हणजेच काय, तर 90% रिॲक्शन साठी सपोज एक 30 मिनिट लागत असेल, तर 99% रिॲक्शन कम्प्लीट होण्यासाठी किती मिनिट लागतात, तर 60 मिनिट लागतात. अशा पद्धतीचं हे आहे. म्हणजे डबल टायमिंग लागते. तर हे आपल्याला ते म्हणतात की दाखवा आहे कसं आहे ते. शो दॅट in case of this first order reaction, the time required to complete 99% reaction is twice. This is twice. Twice म्हणजे double. Double आहे time for to require the complete the 90% of the reactions. Okay. अशा पद्धतीचे सुद्धा प्रॉब्लेम्स ते विचारू शकतात आणि हे खूप सोपे असतात. सो यामध्ये काय आहे की तुम्हाला काय म्हटलंय त्याने T90% हे 2.303 अपॉन के लॉग ऑफ 100%. ए म्हणजे 100% आणि 90% रिॲक्शन कम्प्लीट होते. 100 मायनस 90 म्हणजे 10. ओके, ए मायनस एक्स. तर हे कसं होईल, 2.303 अपॉन के हे इंटू याला जर हे केलं तर आपण काय ते म्हणतोय 1. सो 1 म्हणजेच काय, तर 10 10 100 ना, अशा पद्धतीने. तर 10. सो इट विल कम्स लाईक 10. तसंच आपल्याला काय करायचं आहे की टी नाईन्टी नाईन पर्सेंट is equals to 2.303 upon k log of 100 divided by 1. 100 divided by 1. So 2.303 upon k on k. शंभरला डिवाइड 100 केले तर 100च येणार ना. इथे 2 यायला पाहिजे किंवा 20 यायला पाहिजे. दिस इज नॉट. प्रॉब्लेम काहीतरी आपल्याला चुकीचं देते. एक मिनिट. 99%. प्रॉब्लेमच चुकीचा आहे.
सो इट इज 1 मिनिट. इथे किती येतंय तर इथे 10, इथे 100 येणार. ओके, बरोबर. आता 100 म्हणजेच काय, तर हा लॉग ऑफ 10 आणि हा लॉग ऑफ 100. सो हे दोघांचे लॉग जर काढले आपण, 1 मिनिट. सो लॉग 10 10च 0 मध्ये 0च येणार ना इथे. इथे प्रॉब्लेम काहीतरी चुकलेलं दिसतंय. ठीक आहे, आपण दुसरं बघूया. हे प्रॉब्लेम काहीतरी चुकलेलं आहे. हे असं होत नाही. लॉग 10 हा 0च येणार ना. लॉग 10 0च येणार आणि लॉग 100 सुद्धा हा 0च येणार. 0 0 0 0. काहीतरी चुकलंय इथे. सो नको. विल टेक नेक्स्ट प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेम मध्ये काहीतरी चुकलंय. एक नेक्स्ट वन. ओके. A second order reaction. Next problem. A second order reaction. Second order reactions where A is equals to B is completed to the to the completed to the extent of 60%, to the extent of 60% in in 720 second. How long will will it take how long will it take for the reaction the reaction to go go 80% of the reaction completion. हा, या प्रॉब्लेम्स मध्ये काय आहे, तर ए इज इक्वल्स टू बी दिलाय. म्हणजे दोन रिएक्टंट आहे. सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे, म्हणजे ए प्लस बी असे दोन रिएक्टंट आहे. याचा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए, याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बी. जे काही प्रॉडक्ट तयार होत असेल तो असणार आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला 0. आफ्टर टाइम टी इज इक्वल्स टू 2, इतर टी इज इक्वल्स टू 0. हे काय होणार आहे, ए मायनस एक्स, आणि हे होणार आहे बी मायनस एक्स, आणि हा इथे काय होणार आहे तुमचा एक्स. ओके. तर तुम्हाला त्यांनी काय म्हटलंय की ए इज इक्वल्स टू बी, म्हणजे हे काय आहे तुमचं सेम आहे. म्हणजे हे सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, पण कॉन्सन्ट्रेशन त्यांचं जर सेम असेल तर ते आपल्याला पहिला फॉर्म्युला युज करायला पाहिजे इक्वल कॉन्सन्ट्रेशनचा. हे क्लिअर झालंय. आता इट इज कम्प्लिटेड टू द एक्सटेंट ऑफ 60% इन 720 सेकंड. म्हणजे एवढ्या सेकंदामध्ये तो एवढी रिॲक्शन कम्प्लीट करते. त्याने काय विचारलंय, हाऊ लॉंग विल इट टेक फॉर द रिॲक्शन टू गो 85% कम्प्लिशन. म्हणजे रिॲक्शन 85% कम्प्लीट होण्यासाठी किती वेळ लागेल. बाय द फॉर्म्युला ऑफ दिस, याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला काय लेट डाऊन करता येतील. देअरफॉर K is equals to पहिला फॉर्म्युला, that is the equal concentration 1 upon T is equals into x upon A into A minus x. राईट. हा पहिला फॉर्म्युला आहे तुमच्या इक्वल कॉन्सन्ट्रेशनचा. दिलेलं काय आहे की गिवन डाटा T60% दिलेला आहे. दॅट इज दी 720 सेकंड अँड ए दिलेला आहे तो किती आहे 100%.
तुम्हाला पर्सेंट मध्ये विचारलं की ते 100%. आता 60% आहे त्यात म्हणजे किती असायला पाहिजे रिएक्टंट मॉलिक्यूल ए म्हणजे 100%. ओके. एक्स किती झालाय तर 60%. 60% रिएक्शन कम्प्लीट आहे म्हणजे एक्स आहे 60%. के अँड टी 85%. आपल्याला हे काढायचं आहे. के अँड टी 85% आपल्याला हे काढायचं आहे. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला, हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काढायचा आहे. सो द के इज इक्वल्स टू 1 अपॉन टी म्हणजेच काय तर टाइम आहे 220 सेकंड, दॅट इज इनटू किती एक्स म्हणजे काय तर 60% अपॉन ए म्हणजे 100 आणि 100 मायनस 60. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. therefore 60 अपॉन, आता हे सगळं आपल्याला जर लिहिता येत असेल तर अशा पद्धतीने 60 अपॉन 2720 इंटू 100 इंटू 40. आता याचं 40 होईल, राईट. आता हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळतंय, हे सगळं सॉल्व्ह केलं तर विल गेट द व्हॅल्यू ऑफ दिस के इज 2.0833 into 10 raised to power minus 5. This is second inverse. हे तुम्हाला मिळालंय, के तुम्हाला मिळालाय. आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, 85% ऑफ कम्प्लिशन ऑफ द रिएक्शन. के तुम्हाला मिळालाय आणि हा जो के आहे हा काढल्यानंतर आपल्याला आता टी 85% च काढायचं आहे. सो टी 85% फॉर द सेम फॉर्म्युला वी कॅन यूज. सेम फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण कशासाठी, टी 85% इज फॉर्म्युला सेम 1 अपॉन के इंटू एक्स अपॉन ए इंटू ए मायनस एक्स. हाच फॉर्म्युला यूज करायचा. फक्त आता 1 अपॉन के ची व्हॅल्यू किती आली तर ही एवढी आहे, 2.0833 के इंटू एक्स किती आहे तर एक्स आहे तुमचा 85%. हा, राईट. इथे 85% कम्प्लिशन आहे म्हणून 85%. ए 100%, दॅट इज 100 आणि ए मायनस एक्स तुम्हाला 100 मायनस 85 जसं आपण आधी केलंय. किती येतील तर दिस इज 1 अपॉन 2.0833 into 10 raised to power minus 5. Okay, 10 raised to power minus 5, right, into 85 upon 100 into, आता हे किती उरतात तर 15, राईट. सो इंटू 15. therefore 1 upon 2.0833 into 10 raised to power minus 5 into 85. तर हे आपल्याला हे करता येईल. हे जर सॉल्व्ह केलंय तर आपल्याला पूर्ण व्हॅल्यूज मिळून जाईल. 85 अपॉन 100 इंटू 15. आता हे सॉल्व्ह करा आणि डायरेक्ट आन्सर सांगा. सो हिअर exactly the value of T 85%. when you solve this, the total figure, हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय तर तुम्हाला एक्झॅक्टली T 85%, the time taken required or time required to complete 85% of reaction completion, that will be 2720 second. सो 2720 सेकंद एवढे त्या रिएक्शन्सला तुम्हाला लागतील 85% रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी. सो इन दिस वे, दिस इज ऑल अबाउट द problems, numerical problems, which will be based on the chemical kinetics. अशा पद्धतीने केमिकल कायनेटिक्सच्या हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारतात. सो केमिकल कायनेटिक्स इथे तुमचा टॉपिक संपतोय. आपण नवीन टॉपिक जस्ट इंट्रोडक्शन सुरू करूया. आता 1-2 मिनिट राहिले, परत जॉईन व्हा आणि आपण एक 15 मिनिट आहे, 15 मिनिटात तुमचं नेक्स्ट टॉपिकचं आपलं इंट्रोडक्शन कम्प्लीट होऊन जाईल.
नेक्स्ट टॉपिक सुरू करतोय. त्याआधी आपण आता हे टायमिंग आहे 2 मिनिट, तर आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण काय काय बघितलंय? रेट ऑफ रिएक्शन, व्हेलॉसिटी ऑफ रिएक्शन्स, देन आपण परत काय बघितलंय की ऑर्डर अँड मोलेक्युलरिटी ऑफ रिएक्शन्स. त्यानंतर आपण फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बघितलंय, झिरो ऑर्डर रिएक्शन्स, सुडो युनिमोलिक्युलर रिएक्शन, सेकंड ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर रिएक्शनचे आपण डेरिव्हेशन्स डिराईव्ह केले. त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे एकच डेरिव्हेशन आहे, सेकंड ऑर्डर रिएक्शनचे 2 रिएक्टंट असल्यामुळे 2 डेरिव्हेशन्स आहेत, इक्वल कॉन्सन्ट्रेशनचं एक आणि अनइक्वल कॉन्सन्ट्रेशनचं. त्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि झिरो ऑर्डर रिएक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. त्यानंतर आपण डिटर्मिनेशन ऑफ ऑर्डर ऑफ रिएक्शन डिटरमाइन करता येते, इंटिग्रल मेथड्स, हाफ लाईफ पिरियड मेथड्स आणि तुमची ग्राफिकल प्रेझेंटेशन्स ऑर ग्राफिकल मेथड्स ज्याने आपण डिटर्मिनेशन करतो ऑर्डर ऑफ रिएक्शन्स. त्यानंतर आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिएक्शन्स हे एक बघितलंय. 3 फॅक्टर हे करतात, टेम्परेचर कोएफिशियंट, आरएनएस इक्वेशन आणि एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन्स. हे टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर तुम्हाला दाखवतात 3 फॅक्टर्स. त्यानंतर आपण 2 थिअरीज बघितल्या, कोलिजन थिअरी रेट ऑफ रिएक्शनची आणि दुसरी ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स थिअरी, ज्याला आपण ट्रान्झिशन स्टेट थिअरी सुद्धा म्हणतोय. आणि त्याच्या या काही फॉर्म्युलेस त्यामध्ये आहे, त्या फॉर्म्युल्यावर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, हाफ लाईफ पिरियड, या सगळ्या याच्यावरती तुम्हाला काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत. ते एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स प्रत्येक फॉर्म्युल्यावरती डिपेंडंट न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला जे युनिव्हर्सिटी एक्झामला विचारतात ते आपण बघितलेले आहे. इथे तुमचा केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक संपतोय. याच्यावरच्या आणखी आपण एक टेस्ट ऑनलाईन घेतलेली आहे. एक टेस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह देईल, ते तुम्ही लिहून मला पाठवायची आहे. ओके. आणि एक ऑनलाईन टेस्ट आपण अशी आणखी एक ऑनलाईन टेस्ट आणि एक डिस्क्रिप्टिव्ह, अशा 2 टेस्ट आणखी याच्यावर अरेंज करतोय. ते तुम्हाला मी नंतर गुगल क्लासरूमला अपलोड करेल. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा फर्स्ट इयरला पण आहे, सेकंड इयरला पण आहे आणि थर्ड इयरला पण आहे. फर्स्ट इयरला तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड ऑर्डर रिएक्शनचे डेरिव्हेशन आहे. सेकंड इयरला थर्ड ऑर्डर रिएक्शनचं डेरिव्हेशन आहे. आणि थर्ड इयरला तुम्हाला कॉम्प्लेक्स रिएक्शन ज्या असतात त्या रिएक्शनचे एक्झाम्पल्स आणि त्याचं एका एक्झाम्पलचे डेरिव्हेशन्स असे वेगवेगळं आहे. म्हणजे तुम्हाला हे बेसिक तुमचं हे जर क्लिअर झालं तर पुढच्या वर्षी आणि त्याच्यानंतरच्या लास्ट इयरला तुम्हाला केमिकल कायनेटिक्स फार कठीण जाणार नाही. ओके. केमिकल कायनेटिक्स मध्ये काही कुठेही अडचण असली तर नक्की मला